बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेलारांसोबत थेट दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले। या दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांचा एक 8 ते 10 सेकंदांचा मिश्किल चर्चेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय। यावरून सुषमा अंधारे यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे। राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेतला। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या। जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचं काम जय पवार करत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे। कुंभमेळा खर्च, स्मार्ट मीटर, ड्रग्ज तस्करी, सोलार धोरण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारला लक्ष्य करत धर्माच्या नावावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच लाडक्या बहिणी योजना आणि शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधला। राज्यात सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे वारकरी आहेत, डावे उजवे कोणी नाही असं नितीन गडकरी म्हटलेत। गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायासंदर्भात वाद सुरू होते। यावरून नितीन गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामांची पाहणी करत दिवे घाटातील काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलंय। वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, फ्लायओव्हर, इलेक्ट्रिक लिफ्ट आणि हरित महामार्ग उभारण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर दौऱ्यानंतर हेलिकॉप्टर प्रवास टाळत कारनं अक्कलकोटकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ईशा इम्रान खान विजयी झाल्यात। त्यांनी शिवसेनेच्या अस्मिता नाईक यांचा 4 मतांनी पराभव केला। भाजपच्या सदस्यांनी ऐनवेळी माघार घेत गैरहजर राहिल्यानं ईशा खान यांचा विजय सुकर झाला। जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी इलेक्ट्रिक वाहनानं कार्यालय गाठलं। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर इंधन बचतीचं आवाहन केलंय। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे। रायगड जिल्ह्यातील पेण इथे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। 15 मे रोजी होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून वनमंत्री गणेश नाईक आणि खासदार सुरेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील होळ इथे पुणे जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सर्वायकल कॅन्सर फ्री बारामती उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला। भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी हा अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे। पायधुनी प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आले। 4 जणांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं समोर आलंय। झिंक फॉस्फाईडमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस शोध घेत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ई-ऑफिसचा प्रयोग फसल्याचं समोर आलंय। पालिकेनं ई-ऑफिसच्या प्रयोगासाठी तब्बल 120 कोटींचा खर्च केलाय। 120 कोटी खर्चूनही कारभार कागदावरच आहे। वारंवार सर्व्हर बंद पडत असल्यानं पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पुण्याच्या दिवेघाट परिसरात बुलेटस्वारांनी धिंगाणा घातला। 100 ते 150 बुलेटस्वार सायलेन्सरचा मोठा आवाज करत फिरल्याची माहिती आहे। यातील काही तरुणांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचा दावाही स्थानिकांनी केला। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली आहे। दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। गिरगाव चौपाटी ते वर्षा दरम्यान हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात मोठ्या संख्येनं आंबा बागायतदार सहभागी होणार आहेत। हापूस आंब्याला योग्य दर देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। सावंतवाडी तालुक्यातील वाफोली गवळी टेंब इथे ओंकार हत्तीनं धुमाकूळ घालत एका 4चाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली। यामध्ये एका दुचाकीचंही नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। देशात महागाईचा भडका उडालाय। आजपासून केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलेलं आहे।
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे सरकारनं ही दरवाढ केली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर हा 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे, काय अपडेट? बरोबर आहे। आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि त्यानंतर या सर्व इंधन कंपन्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पेट्रोल याचा जर बघितला आपण साधारणतः 3 रुपयेची वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितलं दिल्लीमध्ये 97 रुपये 77 पैसे ही आता पेट्रोल असणार आहे। कोलकात्यामध्ये 108 रुपये 74 पैसे, मुंबईत जवळपास 106 रुपये 68 पैसे आणि चेन्नईमध्ये 103 रुपये 67 पैसे अशा प्रकारे पेट्रोलचे दर राहणार आहे। तर डिझेलच्या मध्ये जर बघितलं आपण तर दिल्लीमध्ये 90 रुपये प्रति लिटर डिझेल राहणार आहे, कोलकात्यात 95 रुपये आणि मुंबईमध्ये साधारणतः 93 रुपये 14 पैशांनी म्हणजे 3.11 पैशांनी डिझेलची वाढ झाली आहे। त्यामुळे देशभरात आता महागाईचा भटका वाढणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात जर बघितलं आपण तर डिझेल हे च्या माध्यमातून मोठ्या गाड्यांची आणि ट्रक्सची वाहतूक होते, ज्याच्या माध्यमातून मालाची ये जा करते। एकीकडे जर डिझेल वाढलं तर त्याच्यामुळे त्याचा मोठा फटका त्या भाड्यांवरती पडतो, त्या भाड्याचा फटका पडल्यानंतर महागाईमध्ये वाढ होतो, अनेक मोठ्या वस्तूंमध्ये देखील वाढ होतोय। यासाठी खरं कारण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंधनाचे दर वाढलेले असल्यामुळेच हे वाढ करण्यात आली अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण यावरती विरोधकांनी थेट हल्ला केला आहे। फक्त निवडणुकांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रित ठेवायचे आणि त्यानंतर निवडणुका संपल्या की पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायचे अशा प्रकारची टीका विरोधी पक्षांनी केलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय देशात महागाईचा भडका उडालेला आहे। आजपासून केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेत आणि त्यामुळे सरकारनं ही दरवाढ केलेली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचा हा फटका आता संपूर्ण देशवासियांना बसणार आहे, कारण देशात महागाईचा भडका उडालेला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेत आणि त्यामुळे सरकारनं ही दरवाढ केली आहे। मुंबईत आता पेट्रोलचा नवीन दर हा 106 रुपये 50 पैसे असणार आहे, तर डिझेलचा नवीन दर हा 93 रुपये असणार आहे। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच इंधनाच्या दरात इतकी वाढ करण्यात आलेली आहे। तर देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरामुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वी सरकारनं म्हटलं होतं। तर सीएनजीच्या दरातही मुंबईत 2 रुपयांची वाढ झालेली आहे। मुंबईत आता सीएनजीचा दर हा 84 रुपये झालाय। क्या करेंगे, सरकार की मनमर्जी और जब मर्जी बढ़ाते रहे, वो तो सरकार की मनमर्जी चल रही है उनकी। आपकी जेब पे क्या असर पड़ेगा? हम लोग के रोटी पानी और रोजगार पे तो असर पड़ेगा। कोई तो किराया बढ़ नहीं रहा ना, जो भी तो बढ़ा हुआ तो उस पर भी कोई नहीं बढ़ रहा है। पैसे बढ़ रहे, सवारी बढ़ा के पैसा देगी कोई नहीं देगी। एक तो वैसे ही ओला उबर का रेट कम चल रहा है, रेपिडो का कम चल रहा है, ऑटो में कोई नहीं बैठ रहा है। और हम लोग के बढ़ाएगी तो कोई बैठेगा, इसको छोड़कर गाँव जाना पड़ेगा, दूसरा रोजी रोजगार सोचना पड़ेगा। तर देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वीच सरकारनं म्हटलं होतं। तर सीएनजीच्या दरातही मुंबईत 2 रुपयांची वाढ झालेली आहे। मुंबईत आता सीएनजीचा दर हा 84 रुपये इतका झालेला आहे।
सोन्या चांदी पाठोपाठ आता इंधन दरवाढीचाही भडका देशात उडालेला पाहायला मिळतोय। महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे। आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढलेत आणि त्यामुळे त्याचा फटका संपूर्ण देशवासियांना बसणार आहे, कारण देशात आता महागाईचा भडका उडालेला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजपासून सरकारनं वाढ केलेली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैसे असं महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत आणि या वाढलेल्या कच्च्या तेलाच्या दरांमुळे तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी ही दरवाढ अटळ असल्याचं काही दिवसांपूर्वी सरकारनं म्हटलं होतं। तर पेट्रोल 3 रुपयांनी महागलेलं आहे आणि डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। शहरातील पेट्रोलचे दर म्हणजेच मुंबईत नेमके काय दर आहेत तर 106 रुपये 50 पैसे आजपासून पेट्रोल मिळणार आहे। तर शहरात म्हणजेच मुंबईमध्ये डिझेलचे दर हे 93 रुपये आजपासून असणार आहे। तर दुधाच्या किमतीमध्ये देखील एक प्रकारे वाढ झालेली आहे। सोन्या चांदीनंतर आता इंधन दरवाढ झालेली आहे। संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारनं वाढ केलेली आहे।